ओके, तर आज आहे आपलं केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 14. ओके, केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 14 आजचं आपलं आहे. ठीक आहे, तर कालपर्यंत आपण काय काय पाहिले? कालपर्यंत आपण पाहिले हायड्रोजन बॉन्डिंग, आपण काल पाहिलेलं आहे. अरे काल आपण काय पाहिले? हायड्रोजन बॉन्डिंग आपण पाहिलं. त्यानंतर बोला काय पाहिलं? हायड्रोजन काय करतो? एक एक्स्ट्रा बॉन्ड तयार करतो. कोणासोबत? असलेल्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम सोबत. असा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ज्याच्याकडे काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, बरोबर का? आणि तो कोव्हॅलेंटली बॉन्डेड कोणाला आहे? इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटमला बॉन्डेड आहे कोव्हॅलेंटली, ज्याची साईज काय आहे? छोटी. आणि इथे कोण येऊ शकतो तुमचं? फ्लोरीन. लक्षात ठेवायला फोन म्हणून लक्षात ठेवू शकता, FON फोन. ठीक आहे, PHONE नाही करायचं, FON फोन म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. बोला, हा झाला पॉइंट फर्स्ट. सेकंड पॉइंट काय पाहिलं आपण? टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स पाहिले. टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड कोणते कोणत्या टाइप्स असतात हायड्रोजन बॉन्डचे? पहिला असतो तुमच्याकडे इंटरमॉलिक्युलर आणि दुसरा असतो तुमच्याकडे इंट्रामॉलिक्युलर, बरोबर का? पहिला काय असतो तुमच्याकडे? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड आणि दुसरा काय असतो तुमच्याकडे? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. बोला नेक्स्ट थर्ड पॉइंट. स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन बॉन्ड आपण पॉइंट पाहिला, बरोबर का? स्ट्रेंथ ऑफ एच बॉन्ड. बोला कशावरती डिपेंड? बरोबर, स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन बॉन्ड मध्ये आपण टोटल 3 केसेस पाहिल्या, बरोबर? पहिल्यामध्ये आपण ए बदलला, दुसऱ्यामध्ये आपण बी बदलला आणि तिसऱ्यामध्ये आपण ए आणि बी दोन्ही बदलला. तिथे अजून एक छोटीशी कन्सेप्ट या पॉइंट मध्ये आपण पाहिली होती, ती म्हणजे काय होतं? लुईस बेस म्हणजे काय? काय असतं लुईस बेस? काढकी बसले काय? काढकी जे काय करतात इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात त्यांना काय म्हणतो आपण? लुईस बेस. आणि जे एक्सेप्ट करतात त्यांना काय म्हणतो आपण? लुईस ऍसिड. हे आज आपल्याला लागणार आहेत, हे आपण काल पाहिलेले आहेत, बरोबर का? नेक्स्ट फिफ्थ काय पाहिलं आपण? वॅन्डरवॉल फोर्सेस पाहिले. काय पाहिले आपण? वॅन्डरवॉल फोर्सेस आपण पाहिले. त्याच्यामध्ये टोटल किती वॅन्डरवॉल फोर्सेस आहेत? 3. पहिला कोणता आहे तुमचा? डायपोल डायपोल फोर्स. दुसरा कोणता आहे तुमचा? डायपोल इंड्यूस डायपोल. आणि तिसरा काय तुमचा? इन्स्टंटेनियस डायपोल इंड्यूस डायपोल, किंवा यालाच काय म्हणतो आपण? लंडन फोर्स. कोणता फोर्स? किंवा दुसरं नाव काय त्याचं? डिस्पर्जन फोर्सेस, बरोबर का? हे आपण काल पाहिलेले आहेत. प्लस किती झाले पॉइंट? 5 झाले ना? 6वा पॉइंट बोला, स्ट्रक्चर्स पाहिले, बरोबर? स्ट्रक्चर्स ड्यू टू एच बॉन्ड, ड्यू टू हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड मुळे कोणते कोणत्या टाइपचे स्ट्रक्चर्स डेव्हलप होतात ते आपण पाहिलेलं आहे. 7th बोला काय पाहिलं आपण? कॉन्सिक्वेन्सेस ऑफ कोणाचे? हायड्रोजन बॉन्ड, बरोबर का? टोटल किती कॉन्सिक्वेन्स होते आपल्याकडे? 7 कॉन्सिक्वेन्स होते. पहिला कॉन्सिक्वेन्स बोला, असोसिएशन. दुसरा कॉन्सिक्वेन्स व्हॉलॅटिलिटी. तिसरा कॉन्सिक्वेन्स फिजिकल स्टेट. हायड्रोजन बॉन्डिंग जास्त, फिजिकल स्टेट कोणती असते? सॉलिड स्टेट. हायड्रोजन बॉन्डिंग जसं जसं कमी होईल तशी स्टेट काय होते? सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस जात असते. बोला नेक्स्ट. बॉइलिंग पॉइंट. हायड्रोजन बॉन्डिंग जास्त, बॉइलिंग पॉइंट जास्त. हायड्रोजन बॉन्डिंग वाढलं, बॉइलिंग पॉइंट काय होतो? इंटरमॉलिक्युलर फोर्सेसची स्ट्रेंथ वाढली, बॉइलिंग पॉइंट काय होणार तुमचा? इन्क्रीज होणार. नेक्स्ट पुढे, सरफेस टेन्शन. बोला, हायड्रोजन बॉन्डिंग वाढलं, सरफेस टेन्शन वाढतं, किंवा विस्कोसिटी पण काय होते तुमची? वाढते, बरोबर का? नेक्स्ट पुढे, सोल्युबिलिटी. जो कंपाऊंड हायड्रोजन सोबत चांगल्या प्रकारे हायड्रोजन बॉन्डिंग करेल तो काय असतो? पाण्यामध्ये जास्त, तो वॉटरमध्ये काय असतो? जास्त सोल्युबल असतो. सोल्युबिलिटी वाढते वॉटर मध्ये कधी? हायड्रोजन बॉन्डिंग वाढल्यावर. हे 7च्या 7 पॉइंट. अजून आहे का? वेपर प्रेशर, बरोबर. हायड्रोजन बॉन्डिंग वाढलं, वेपर प्रेशर कमी होतं, बरोबर. कारण हायड्रोजन बॉन्डिंग वाढलं की आपण गॅस कडून सॉलिड कडे जातो, आणि वेपर प्रेशर डेव्हलप करायचं असेल तर आपल्याला गॅस कडे जायला लागतं. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं? हे कसे आहेत? प्रपोर्शनल एकमेकांना? इनव्हर्सली. कसे प्रपोर्शनल आहेत? इनव्हर्सली प्रपोर्शन आहे. आज आपल्याला काय पाहिजे? आता बॅक बॉन्डिंग. काय पाहिजे आपल्याला?
याच्यातला थोडासा पार्ट आपण पाहिलाय ऑलरेडी, ठीक आहे, तुम्हाला आठवत नसेल तरी पण पाहिलेला आहे. आता परत पाहणार आहे आपण व्हॉट इज मेंट बाय बॅक बॉन्डिंग. काय वाटतं, बॉन्ड काय येणार परत मागे किंवा रिव्हर्स तुमचा बॉन्ड तयार होईल? लक्ष द्या, वेळ देणार आहे लिहायला. समजा इमॅजिन करा की आपल्याकडे दोन ऍटम आहेत, एक ए आहे आणि दुसरा त्याला बॉन्डेड बी आहे. ठीक आहे, किती ऍटम्स आहेत आपल्याकडे? दोन ऍटम आहे, ए आणि बी एकमेकांना कसे बॉन्डेड आहेत ते कोव्हॅलेंट. लक्षात ठेवा, बॅक बॉन्डिंग कुठे होतं? फक्त कोव्हॅलेंट कंपाऊंड मध्ये होतं किंवा कोव्हॅलेंटली बॉन्डेड कंपाऊंड मध्ये होतं. कोणामध्ये होतं? फक्त कोणामध्ये होतं बॅक बॉन्डिंग? फक्त बोला, कोणामध्ये होतं बॅक बॉन्डिंग? फक्त कोव्हॅलेंटली बॉन्डेड कंपाऊंड्स मध्ये किंवा कोव्हॅलेंटली बॉन्डेड ऍटम्स मध्ये फक्त काय होणार आहे तुमचं? बॅक बॉन्डिंग होणार आहे. काय होणार आहे तुमचं? बॅक बॉन्डिंग तुमचं होणार आहे. आता पहा कंडिशन काय. हा जो ए आहे ना, या ए कडे आहे वॅकंट ऑर्बिटल. काय ए कडे? वॅकंट ऑर्बिटल म्हणजे रिकामय ऑर्बिटल, काय त्याचं एक रिकाम. आणि जो बी आहे ना, या बी कडे आहेत तुमचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. बी कडे काय आहेत? ओके, बीचं जे ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये काय आहेत? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, असं आपण कन्सिडर करूयात. काय त्याच्याकडे काय आहे? त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कळतंय? म्हणजे एक कसा आहे बरं? हा एम्प्टी आहे किंवा वॅकंट आहे. आणि हा कसा आहे तुमचा? फुल फिल्ड आहे, प्लस काय त्याच्याकडे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. काय त्याच्याकडे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. काय त्याच्याकडे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. दोघे कसे आहेत? एकमेकांच्या शेजारी शेजारी. ओके, पहिली कंडिशन, दोघे कसे पाहिजे? शेजारी शेजारी. दुसरी कंडिशन काय? एक काय तुमचा वॅकंट आहे, दुसरा काय त्याच्याकडे? लोन पेअर. असं जर असेल तर हा बी काय म्हणतो ए ला, ए काय म्हणेल बी ला? ए काय म्हणेल बी ला? माझ्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे. बी काय म्हणेल? माझ्याकडे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पडू नये. आपण काय, मी काय करतो, माझी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तुला देतो आणि आपण काय करू या ठिकाणी? बॉन्डिंग करू. काय करू आपण? गरज नव्हती, पण एम्प्टी होता आणि शेजारच्याकडे काय होते? एक्स्ट्रा होते, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा होते, म्हणून त्यांनी काय केलं? बॉन्डिंग केलं. हा परत रिव्हर्स आला ह्याच्यासोबत बॉन्डिंग करायला, त्याला म्हणतात बॅक बॉन्डिंग. काय म्हणतात त्याला? एवढंच, संपलं. आले लक्षात? बॅक बॉन्डिंग कळाले? स्पेशल टाइप ऑफ बॉन्डिंग आपण ह्याला म्हणू शकतो. ठीक आहे, कळाले? ओके, ऍडजसेंट ऍटम मध्ये होतं. ऍडजसेंट ऍटम पैकी एकामध्ये काय पाहिजे? वॅकंट ऑर्बिटल. दुसऱ्यामध्ये काय पाहिजे? लोन पेअर. कळते? दोघे कसे पाहिजे? एकमेकांच्या शेजारी. आणि कसे हवेत ते? कोव्हॅलेंट हवे. पुन्हा एकदा, दोघे कसे हवेत? कोव्हॅलेंट हवे. एकाकडे काय हवं? दुसऱ्याकडे काय हवं? एकमेकांचे कसे पाहिजे ते? शेजारी पाहिजे. काय डाऊट? आता पहा, हे कुठेतरी पाय बॉन्ड सारखं दिसतंय का? दिसतंय का? म्हणून ह्या बॉन्ड जे बॅक बॉन्ड तयार होतो त्याला म्हणतात पार्शियल पाय बॉन्ड. काय म्हणतात त्याला? किंवा त्यालाच काय म्हणलं जातं? कोऑर्डिनेट पाय बॉन्ड. आता कोऑर्डिनेट बॉन्ड काय म्हणायचं पहा. कोऑर्डिनेट बॉन्ड कधी म्हणतो आपण? की दोन्ही इलेक्ट्रॉन काय करतो? एकच ऍटम देतो. त्यावेळेस जो बॉन्ड तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? कोऑर्डिनेट बॉन्ड. काय म्हणतो त्याला आपण? लिहून घ्या, वाटलंच तर लिहिलंय तुम्ही तरी सुद्धा पुन्हा एकदा लिहून घ्या कुठेतरी मार्जिनच्या वर. जेव्हा काय लिहिणार? दोन्ही इलेक्ट्रॉन सिंगल ऍटम देतो. कोण देतो? तुमचा सिंगल ऍटम. मग नको, मग काय आंघोळ करायचं काय? मग कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. कोणता बॉन्ड तयार होतो? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. घ्या पटकन. आता पहा, इथे जर व्यवस्थित तुम्ही पाहिलं तर बी तुमचा इलेक्ट्रॉन देतोय. दोन्ही इलेक्ट्रॉन कोण देतोय? बी देतोय. आणि ए काय करतोय? फक्त इलेक्ट्रॉन घेतोय. दॅट इज कोऑर्डिनेट पाय बॉन्ड. काय झाला तुमचा? कोऑर्डिनेट पाय. ठीक आहे, यालाच लुईस बेस कन्सेप्ट पण म्हणतात. ओके, कशावरती बेस? ही सुद्धा लुईस बेस कन्सेप्ट वरती. कसं? बी काय करतो? इलेक्ट्रॉन, जो इलेक्ट्रॉन देतो त्याला काय म्हणतो आपण? डोनर म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? डोनर. किंवा काय म्हणणार त्याला आपण? लुईस बेस. काय म्हणणार त्याला आपण? आणि जो इलेक्ट्रॉन घेतोय त्याला काय म्हणणार आपण? एक्सेप्टर. किंवा काय म्हणतो त्यालाच आपण? लुईस
ऍसिड. जो इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करतो त्याला म्हणतो लुईस ऍसिड, आणि जो डोनेट करतो त्याला म्हणणार लुईस बेस. म्हणजे त्या टाइप मध्ये थोडीशी कन्सेप्ट आहे का? आहे का? नक्की घ्या बरं लिहून पटकन सगळं. ठीक आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे? टाइप्स ऑफ बॅक बॉन्डिंग. टाइप्स ऑफ टोटल जर पाहिलं तुम्ही 2 टाइपच्या बॅक बॉन्डिंग असतात. किती टाइपचे असतात? किती टाइपच्या बॅक बॉन्डिंग आहेत? किती टाइपच्या बॅक बॉन्डिंग आहेत तुमच्याकडे? 2 टाइपच्या बॅक बॉन्डिंग आहे. पहिली कोणती आहे? पी पाय बॅक बॉन्डिंग. दुसरी आहे तुमच्याकडे पी पाय डी पाय बॅक बॉन्डिंग. किती प्रकारच्या बॅक बॉन्डिंग आहेत तुमच्याकडे? 2 प्रकारच्या बॅक बॉन्डिंग आहे. पहिली कोणती आहे तुमची? पी पाय बॅक बॉन्डिंग. आणि दुसरी काय तुमच्याकडे? पी पाय डी पाय बॅक बॉन्डिंग. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की अहो समजलंय का? 100%. हे डायरेक्ट एक्झाम्पल सुरू झाले का? ठीक आहे चालते, काही हरकत नाही. कळाले? अहो कळलंय का? नक्की. रिक्वायरमेंट आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत की बॅक बॉन्डिंग व्हायची असेल तर रिक्वायरमेंट काय आहेत इथे दिल्यात का? दिलेल्या आहेत. रिक्वायरमेंट्स फॉर फॉर्मेशन ऑफ बॅक बॉन्डिंग. टाइप्स कळले? किती टाइप्स आहेत टोटल? 2. पहिला कोणता? बोल की. पहिला कोणता? दुसरा कोणता? पी पाय डी पाय. पहिला कोणता? पी पाय. दुसरा पी पाय डी पाय. 2 टाइपचे बॅक बॉन्डिंग आहेत. कंडिशन्स फॉर बॅक बॉन्डिंग किंवा रिक्वायरमेंट फॉर बॅक बॉन्डिंग ऑलरेडी पाहिल्यात. 1 atom शुड हॅव लोन पेअर. एकाकडे काय हवी? आणि अनदर atom शुड हॅव, दुसऱ्याकडे काय हवी? बॅक एंड. अजून एक कंडिशन आहे काय? द साइज ऑफ ऍटम मस्ट बी स्मॉलर. मस्ट बी स्मॉल. ऍटमची साईज कशी हवी? छोटी हवी. ऍटमची साईज कशी हवी? जर कंपॅरेबल साईज असेल म्हणजे दोन्ही ऍटम जे आहेत, देणारा इलेक्ट्रॉन आणि घेणारा इलेक्ट्रॉन जर कंपॅरेबल साईजचे असतील तर ओव्हरलॅपिंग चांगलं होईल, बॅक बॉन्डिंग चांगल्या प्रकारे होईल. जेवढी बॅक बॉन्डिंग चांगली, ठीक आहे, तेवढं म्हणजे जेवढं ओव्हरलॅपिंग चांगलं तेवढं बॅक बॉन्डिंग काय होईल? चांगलं होईल. ओके. आणि ओव्हरलॅपिंग चांगलं व्हायचं असेल तर साईज काय हवी त्यांची? कंपॅरेबल. आणि मोस्टली कसे हवेत ते? Okay, back bonding is effective when one of the 2 atom is from second period and another atom is from second or म्हणजे इफेक्टिव्ह बॅक बॉन्डिंग कोणती असते? समजा अशा प्रकारची बॅक बॉन्डिंग झाली 2p पाय 2p पाय. ही कशी असते? इफेक्टिव्ह बॅक बॉन्डिंग असते. ही बॅक बॉन्डिंग एक्झिस्ट करणार आहे. समजते? किंवा 2p पाय आणि 3d पाय बॅक बॉन्डिंग म्हणजे दुसऱ्या ग्रुप मधला, दुसऱ्या पिरियड मधला, दुसऱ्या पिरियड मधला, दुसऱ्या पिरियड मधला आणि तिसऱ्या पिरियड मधला, किंवा तिसऱ्या पिरियड मधला आणि दुसऱ्या पिरियड मधला. कळतंय? देणारा कुठला आहे? दुसऱ्या. घेणारा कुठला आहे? दुसऱ्या. देणारा कुठला आहे? घेणारा कुठला आहे? देणारा कुठला आहे? कळतंय? कळतंय का? नक्की. इथपर्यंत काय डाऊट? अहो इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे. ह्या सगळ्या बॅक बॉन्डिंग काय असतात तुमच्या? इफेक्टिव्ह असतात. पण जर अशी बॅक बॉन्डिंग होत असेल 3p पाय आणि 3d पाय, ही मात्र इफेक्टिव्ह नसते. ही एक्झिस्ट करत अशा प्रकारची बॅक बॉन्डिंग जरी झाली तरी ती कशी असते? वीक असते. ठीक आहे. ह्यांची स्ट्रेंथ कशी आहे? जास्त आहे, चांगली. अशी बॅक बॉन्डिंग एक्झिस्ट करते. या मात्र बॅक बॉन्डिंग तुमच्या एक्झिस्ट करणार नाही. किंवा कोणती असू शकते? 3p पाय 3p पाय, ही सुद्धा एक्झिस्ट करत नाही. का? यांचं ओव्हरलॅपिंग जे आहे ते कसं आहे? चांगल्या प्रकारे होत नाही. एनर्जी लेवल डिफरन्स खूप जास्त आहे. ऍटमची साईज खूप मोठी होते. आपल्याला ऍटमची साईज काय हवी? छोटी हवी. समजले? रिक्वायरमेंट कळल्यात का? आणि बॅक बॉन्डिंग कोणते कोणते होतात? या होतात, या होणार, या एक्झिस्ट करणार नाही. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. अहो कळलंय का? 100%. एक एक्झाम्पल देऊ का? एक्झाम्पल घेऊयात. आपल्याकडे BF3 लिहिताना आधी रिक्वायरमेंट लिहायच्या, नंतर एक्झाम्पल लिहायचं. स्लाइड मात्र काय झाली? फक्त उलटी झाली. फॉर एक्झाम्पल पहा BF3. काय एक्झाम्पल आपल्याकडे? B आणि त्याला तुमचे हे 3 F. अँगल किती असेल रे? अँगल किती असणार? 120. विषयच नाही. हायब्रिडायझेशन सांगा बरं. sp2 हायब्रिडायझेशन काय बोरॉनचं? सर कसं काढलं? या बोरॉनला बॉन्ड पेअर किती आहेत? बॉन्ड पेअर किती आहेत?
लोन पेअर आहे का काय? बॉन्ड पेअर 3 म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे काय असतं? बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर, बरोबर का? बॉन्ड पेअर किती आहेत? 1 2 3 3 बॉन्ड पेअर. लोन पेअर 0 म्हणजे किती आलं टोटल? इलेक्ट्रॉन पेअर जर 3 आल्या तर हायब्रिडायझेशन 1s आणि 2p, sp2 sp2. टोटल 3 ना, हा 1 आणि हे 2, 2 आणि 1 3. 4 असतं तर sp3, 5 असतं तर sp3d, 6 असतं तर sp3d2, 7 असतं तर sp3d3. काय डाऊट? काय डाऊट? हे कळलंय का? 100% हायब्रिडायझेशन काय बोरॉनचं ते कसं आलं एक समजलंय? हे ऑलरेडी आपलं हायब्रिडायझेशन या पॉइंट मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट रिक्वायरमेंट काय आपली बॅक बॉन्डिंगची? एकाकडे काय हवे? लोन पेअर आणि दुसऱ्याकडे काय हवे? आता हा फ्लोरीन आहे. फ्लोरीन कडे लोन पेअर असते का? असते. फ्लोरीन कडे लोन पेअर म्हणजे इलेक्ट्रॉन देणारा आहे. बोरॉन कडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे का हे आपल्याला चेक करावं लागेल. बोरॉन कडे व्हॅकंट ऑर्बिटल आहे का हे चेक करावं लागेल. बोरॉन कडे व्हॅकंट ऑर्बिटल असतं. कसं असतं? बोरॉन ऍटॉमिक नंबर 5. कॉन्फिगरेशन बोला. 1s2 2p1. किती आलं? 2p1. बरोबर का? 5 आहेत ना, 2 आणि 2 4 आणि 1 5. 2p कसं असणार? अशा पद्धतीने, बरोबर का? एक असणार 2px 2py 2pz. एकच इलेक्ट्रॉन आहे. आले का रिकामे? आहेत का रिकामे? वॅकंट ऑर्बिटल आहे बोरॉन कडे. काढू का असं इथं? बोरॉन कडे काय आहे? वॅकंट ऑर्बिटल आहे. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होऊ शकतात? या वॅकंट ऑर्बिटल मध्ये बसू शकतात. जर ते इथे बसले तर काय होईल? या ठिकाणी फ्लोरीन 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 आणि एक असं इथे पार्शियल पाय बॉन्ड तयार होईल. काय तयार होईल तुमचा? काय डाऊट? समजले? नक्की कळाले? फरक काय दिसतोय रे तुम्हाला? इथे बॉन्ड ऑर्डर किती आहे? 1. बॉन्ड ऑर्डर किती आहे या दोघांमध्ये? या दोघांमध्ये बॉन्ड ऑर्डर किती आहे? कारण एकच बॉन्ड आहे. जेवढे बॉन्ड तेवढी बॉन्ड ऑर्डर. इथे किती आहे? 1. इथे किती रे बॉन्ड ऑर्डर? 1 पेक्षा जास्त. पार्शियल सांगितलं ना. कंप्लीट बॉन्ड आहे का? म्हणजे 2 पण नाही येतो आणि 1 पण नाही. 2 आणि 1 च्या काय येतो? मध्ये हे कुठेतरी. कळतंय? म्हणजे बॉन्ड ऑर्डर काय झाली तुमची? वाढली. कळतंय? बॅक बॉन्डिंग मुळे बॉन्ड ऑर्डर काय होते तुमची? वाढू शकते किंवा तशीच राहू शकते. डिपेंड. ठीक आहे. हे पुढे येणारच आहे आपलं. काय डाऊट? बॅक बॉन्डिंग कळलंय का? लक्षात आले? नक्की रिक्वायरमेंट लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेत. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये पहिलं तर बॅक बॉन्डिंग होईल का ते पाहायचंय. काय पाहिजे आपल्याला? बॅक बॉन्डिंग होणार आहे का ते आपल्याला चेक करायचं आहे. जर होत असेल तर नक्की कोणतं होतंय हे आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे. बॅक बॉन्डिंग होतंय का चेक करायचं. होत असेल तर कोणत्या टाईपचं बॅक बॉन्डिंग आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. कोण आहे आपल्याकडे पहिल्यांदा? कोण आहे आपल्याकडे पहिल्यांदा? BF3 म्हणजे 3 BF है ना. F F F काढू का असं? चालेल? नक्की बोला. फ्लोरीन कडे इलेक्ट्रॉन पेअर असते का? असते. आत्ताच एक्झाम्पल पाहिलं. आणि बोरॉन कडे काय असतात? वॅकंट ऑर्बिटल. याच्याकडे काय असतात? इलेक्ट्रॉन पेअर. बरोबर. यांच्यामध्ये काय होऊ शकते? बॅक बॉन्डिंग होऊ शकते. बरोबर. आता बोरॉनचं कोणतं ऑर्बिटल खाली रिकामा असतं? पी वालं. कोणतं असतं? 2p वालं. कोणतं वालं? आणि फ्लोरीनचे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ते कोणत्या ऑर्बिटल मध्ये आहेत? 2p मध्येच. कुठे असतात? 2p मध्ये. म्हणून इथे जी बॅक बॉन्डिंग झाली ते बॅक बॉन्डिंग कोणती आहे? 2p पाय 2p पाय बॅक बॉन्डिंग. कळतंय का? कळतंय? सर आधी हा 2p पाय कोणाचा आहे? जो देणारा आहे त्याचा आधी लिहायचं. देणारा कोण आहे? देव आहे. देव सगळ्यात वरती. देव सगळ्यात आधी. गणपती बाप्पा. हा लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामुळे देणारा आधी मग. कळतंय? आलं का लक्षात? नक्की. नेक्स्ट ऍल्युमिनियम. बोला. बॅक बॉन्डिंग एक्झिस्ट करते का? बॅक बॉन्डिंग एक्झिस्ट करते का? हा बॅक बॉन्डिंग इथे होत
नाही. हा जो आहे ना, हा तुमचा आयोनिक कंपाऊंड आहे. काय हा तुमचा आयोनिक कंपाऊंड कोणता आहे हा? अहो एल कसा असतो, एल 3+ असेल आणि एफ काय असेल 3F-. दोघे एकत्र आले काय मिळाला? AlF3. आयोनिक कंपाऊंड आहे. कोणता आहे हा? आणि बॅक बॉन्डिंग कोणामध्ये होते फक्त? मग इथे असेल का बॅक बॉन्डिंग? बॅक बॉन्डिंग असणार का? बॅक बॉन्डिंग इथे होणार नाही. का बरं? कंपाऊंड कसा आहे तुमचा? आयोनिक आहे. कंपाऊंड कसा आहे तुमचा? आयोनिक. काय डाऊट? जाऊ का पुढे? नेक्स्ट काय आपल्याकडे AlCl3. काय आपल्याकडे AlCl3. बोला, होणार इथे बॅक बॉन्डिंग. हा आयोनिक नाहीये. ठीक आहे. पहा, अल्युमिनियमचे इलेक्ट्रॉन, सॉरी अल्युमिनियमचं वॅकंट ऑर्बिटल असेल. कोणतं वॅकंट असेल? अल्युमिनियम कोणत्या पिरियडचा एलिमेंट आहे? कोणत्या पिरियडचा एलिमेंट आहे अल्युमिनियम? पिरियड हॉरिझॉन्टल. कोणत्या पिरियडचा आहे? तिसऱ्या पिरियडचा आहे. म्हणजे एकतर 3p असेल किंवा 3d असेल. 3p किंवा 3d असेल. आता काढायचं कसं पहा. अल्युमिनियम ऍटॉमिक नंबर 13. नक्की का? सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम 13. किती आलं? 13. ठीक आहे. बोला 1s2, 2s2, 2p6, 3s2. किती झाले? 10, 11, 12 आणि 1 13. 2p, 3p. म्हणजे रिकामं कोणतं आहे? पी मध्ये टोटल किती असू शकतात? 6 आहेत. किती? 1. कळतंय? म्हणजे पी ऑर्बिटल काय असणार यांचं? वॅकंट. बरोबर का? म्हणजे काय कोणतं बॅक बॉन्डिंग कुठे होऊ शकते? 3p पाय. हा देणार आहे. देणार आहे का घेणार आहे? घेणार आहे. घेणारा नंतर लिहायचं. बरोबर. देणारा क्लोरीन. क्लोरीन कोणत्या पिरियडचा एलिमेंट आहे? 17. म्हणजे ऍटॉमिक नंबर 17 म्हणजे थर्ड पिरियड. कोणता पिरियड? कोणता पिरियड? बरोबर. आता एमटी ऑर्बिटल कोणता असतं ते आपल्याला पाहावं लागेल. पी आहे का डी आहे? क्लोरीन 17 असतो. किती असतो? 17. निऑन 2p6 पर्यंत किती झाले? 10 झाले. बरोबर ना? निऑन 2p6 त्यानंतर 3s2 10, 11, 12 झाले. 6 झाले आणि 3p5 येईल ना? 3p किती येणार? 5 येणार. आता 3p5 पहा. 1, 2, 3, 4, 5. कुठं वॅकंट ऑर्बिटल दिसतंय का? वॅकंट पाहिजे. कसं पाहिजे ना ऑर्बिटल? वॅकंट पाहिजे. इथं वॅकंट आहे का? नाहीये. सॉरी, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पाहिजे. सॉरी, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आपल्याकडे काय पाहिजे? वॅकंट ऑर्बिटल. ठीक आहे. क्लोरीनचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कुठे असतील? पी मध्येच. कुठे असणार? पी मध्ये. म्हणजे कोणता असेल इथं सुद्धा? 3p5. कोणता असेल तुमचा? आता इथे आपण चेक केलं तर कोणता? 3p5. 3p5 एक्झिस्ट करतो का? मग होईल का बॅक बॉन्डिंग? होणार आहे का इथे? कळतंय? अहो कळतंय कसं काढलंय? नक्की कळतंय? 100%. घेऊ का नेक्स्ट? अहो घेऊ का पुढचं? नेक्स्ट पहा. बोरॉन वॅकंट ऑर्बिटल कोणतं असतं? 2p5 असतं. मगाशीच आपण आता चेक केलेलं आहे. कोणतं असतं? 2p5. क्लोरीनचं कोणतं असतं? 3p5. 3p5 2p5 होते का? रिक्वायरमेंट मध्ये चेक करा. होते का? होते. म्हणजे बॅक बॉन्डिंग होणार आहे. आणि कोणती बॅक बॉन्डिंग असेल? 3p5 2p5. ओके. बॅक बॉन्डिंग एक्झिस्ट. आणि कोणती येते? हा, हे नाहीये. हा ठीक आहे. लिहून घ्या इथं. हा लिहून घ्या इथे. ती पण होणार आहे. ती सुद्धा होणार आहे. कोणती होती ती? एकच. 3p5 2p5 ही सुद्धा होते. ठीक आहे. लिहून घ्या. लिहून घ्या. ही मगाशी राहिले होते. लिहून घ्या. कंपॅरेबल साईज आहे. कंपॅरेबल साईज आहे.
झालंय का? अहो झालंय का? नेक्स्ट काय आपल्याकडे? BeH2. बोला, बेरिलियम वॅकंट ऑर्बिटल असतं का? चेक तर करा. बेरिलियम ऍटॉमिक नंबर किती असतो? ऍटॉमिक नंबर 4 असतो ना. पहा 1s2 नाही, इथं 2p पण असेल ना. हो ना, एक्साइटेड स्टेटला. मला सांग, समजा एक्साइटेड स्टेटला नाहीये हा, याच्यात बॉन्डिंग होऊ शकते का? इथं काय असणार? 1s पण फील आहे आणि 2s पण फील. दोन हायड्रोजन बॉन्डिंग करू शकतात का? नाही. मग फर्स्ट एक्साइटेड स्टेटला काय होईल? इथे 2, इथे काय होईल? 1, आणि हा 1 कुठे जम्प करेल? तुमचा पी मध्ये जम्प करेल. आता 2 हायड्रोजन येऊन लागतील. कळलं का? आता वॅकंट आहेत का? ठीक आहे, वॅकंट आहेत. हायड्रोजन इलेक्ट्रॉन देऊ शकतो का? ऑलरेडी त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर का? आणि त्याने तो कुठे वापरला? बॉन्डिंग मध्ये वापरला. म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत का? इथे घेणारा आहे पण देणारा नाही. बॅक बॉन्डिंग होईल का? द्यायलाच कोणी नाही इलेक्ट्रॉन, मग होणार आहे का? बरोबर का? नो बॅक बॉन्डिंग. कळतंय? कळतंय का? कसं काढलंय समजलंय? कसं काढलंय समजलंय? नेक्स्ट पुढे कोण आहे तुमच्याकडे? H3BO3. अरे वा, बराच मोठा कंपाऊंड आहे, जागा लागेल. ठीक आहे, जाऊ दे, इथंच करू. पहा, BOH काय डाऊट? बोरॉन कडे वॅकंट ऑर्बिटल असतं का? असतं वॅकंट ऑर्बिटल. ठीक आहे, वॅकंट ऑर्बिटल बोरॉन कडे आहे, असं आपण वॅकंट ऑर्बिटल आहे असं कन्सिडर करूया. असं नको सर, नीट काढा. आहे वॅकंट ऑर्बिटल. ऑक्सिजन कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे का? काढले तुम्ही, 2-2 काढल्या. म्हणजे एक घेणारा आहे, एक देणारा आहे, दोन्ही शेजारी आहेत का? म्हणजे बॅक बॉन्डिंग होऊ, म्हणजे बॅक बॉन्डिंग इथे पण होईल, इथे पण होईल, किंवा इथे पण होऊ शकते. ठीक आहे, पण बॅक बॉन्डिंग होणार आहे, होणार आहे. ओके, बॅक बॉन्डिंग एक्झिस्ट. आणि कोणती आहे बरं? बोला. ऑक्सिजन कोणत्या पिरियडचा आहे? सेकंड पिरियडचा आहे. कोणत्या पिरियडचा आहे? म्हणजे कोणता असणार? 2p पाय आणि 2p पाय. सर इथं चेक का नाही केलं तुम्ही? कदाचित डी पण येऊ शकतं, बरोबर ना? सेकंड पिरियड मध्ये डी ऑर्बिटल येत. डी ऑर्बिटल कुठून चालू चालू होतं? थर्ड पिरियड. म्हणजे जर थर्ड पिरियड मध्ये गेलो तरच तुम्हाला पी का डी हे चेक करायचं. कळले? सेकंड मध्ये असेल तर डायरेक्टली 2p पाय तुमचा असणार आहे. समजलंय? अहो समजलंय का? काय डाऊट? नक्की. नेक्स्ट काय तुमच्याकडे? NSiH3. ओके, याला म्हणतात ट्रायसिलाइल अमाइन. थांबा, 3 राहिला इथं. ट्रायसिलाइल अमाइन काय म्हणतात त्याला? ओके, म्हणजे काय? पहा, नायट्रोजन आहे आणि त्याला असे 3 अटॅच्ड आहेत. H H H Si H H H Si. त्याला तुमचे 3 हायड्रोजन अटॅच्ड आहेत. काय डाऊट? आणि नायट्रोजन कडे काय असते? एक. कळतंय? आता इलेक्ट्रॉन पेअर देणारा आहे का? इलेक्ट्रॉन पेअर देणारा आहे. नायट्रोजन कडे इलेक्ट्रॉन पेअर आहे. सिलिकॉन कडे काय चेक करायला लागेल? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, सॉरी, वॅकंट ऑर्बिटल आहे का आपल्याकडे? आपल्याला चेक करावं लागेल. कोणामध्ये? सिलिकॉन मध्ये. कळतंय? सिलिकॉन कोणत्या पिरियडचा एलिमेंट आहे? थर्ड पिरियड. ग्रुप कोणता? कोणाच्या खाली येतो? कासी गए, म्हणजे कार्बनच्या खाली येतो. बरोबर. म्हणजे किती बॉन्ड तयार करू शकतो तो? 4 बॉन्ड तयार करू शकतो. 1 2 3 4 बॉन्ड ऑलरेडी तयार केलेले त्यांनी आहेत. कॉन्फिगरेशन जर काढलं पहा सिलिकॉनचं, बोला ऍटॉमिक नंबर सिलिकॉन.
सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर 14. बरोबर का? निऑन पर्यंत किती झाले? 10 झाले. त्यानंतर 3s2 3p किती झाले इथे? 10 11 12 13. काय डाऊट? काय डाऊट? P2 1 2 वॅकंट ऑर्बिटल म्हणजे आहे. सिलिकॉनकडे काय आहे? वॅकंट ऑर्बिटल सिलिकॉनकडे आहे. बरोबर का? वॅकंट ऑर्बिटल आहे. शेजाऱ्याकडे काय आहे? लोन पेअर आहे. बॅक बॉन्डिंग होईल? बॅक बॉन्डिंग होईल का? लिहू का मग? बॅक बॉन्डिंग एक्झिस्ट. बरोबर. आणि कोणती बॅक बॉन्डिंग आहे देणारा? नायट्रोजन. नायट्रोजन कोणत्या पिरियडचा आहे? सेकंड पिरियड. म्हणजे 2p पाय 3p पाय होऊ शकते. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की कळाले? इथपर्यंत कळालेलं आहे का? कसं काढले? कळाले? जाऊ का पुढे? नेक्स्ट याला काय म्हणतात? इथे काढू का साईडला थोडंसं? नायट्रोजन CH3 याला काय म्हणतो आपण? ट्राय सिलायलामाइन. याला काय म्हणणार तुम्ही? ट्राय मिथाइलामाइन. CH3 मिथाइल, 3 मिथाइल आणि नायट्रोजनला ट्राय मिथाइल. ट्राय मिथाइल. काय डाऊट? अहो काय डाऊट? याला थोडस तिकडे काढतो पहा. पहा नायट्रोजन त्याला 3 मिथाइल. सेम असंच पहा. नायट्रोजन CH3 नायट्रोजन त्याला 3 हायड्रोजन. कार्बनला हे 3 हायड्रोजन. असे किती आहेत? 3. कार्बनला 3 हायड्रोजन किती आहेत? असे 3. पहा हा 1 हा 2 हा 3. काय डाऊट? नायट्रोजनकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. कार्बनकडे वॅकंट ऑर्बिटल आहे का चेक करावं लागेल. कशावरून? कॉन्फिगरेशन वरनं. कार्बन किती बॉन्ड तयार करू शकतो? 4 बॉन्ड तयार करू शकतो. त्यांनी 4चे 4 बॉन्ड काय केले? तयार केलेले आहेत. ऑलरेडी इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याकडे जेवढे पाहिजे तेवढे. इथे कार्बनकडे वॅकंट ऑर्बिटल सिलिकॉनकडे होतं. सिलिकॉनकडे होतं. का बरं होतं? का होतं सिलिकॉनकडे? थांबा. सिलिकॉन मध्ये पण इथे 3D पाहिजे. 3D पाय सिलिकॉनकडे पण आहे, पण कोणते त्याच्याकडे? 3D पाय. ठीक आहे. कसं सांगतो पहा. किती? 14. बरोबर ना? अहो बरोबर आहे का? 100%. ठीक आहे. पहा कोणता ग्रुप कोणता पिरियड? थर्ड पिरियड. ठीक आहे. कॉन्फिगरेशन पाहिलं आपण. निऑन 3s2 3p बोला 3p2 10 11 12 13 14. समजते? पी मध्ये किती आहेत? 2. पी मध्ये किती आहेत? 1 2. काय डाऊट? आणि एस मध्ये हे 2. किती बॉन्ड तयार होऊ शकतात? 2च बॉन्ड तयार होऊ शकतात. कळतंय? सिलिकॉन किती करतोय? 4. म्हणजे कोणती स्टेट घ्यावी लागेल? फर्स्ट एक्साइटेड स्टेट. फर्स्ट एक्साइटेड स्टेट मध्ये काय होईल? हा इलेक्ट्रॉन तुमचा इकडे जाईल. इथे 1 आणि इकडे 3 झाले का 4 बॉन्ड? आता पी रिकामा आहे का? 3p रिकामा नाही. म्हणजे कोणतं वापरायला लागेल आपल्याला? कोणतं वापरायला लागेल? थर्ड पिरियड मध्ये आलो म्हणजे कोण असणार तुमच्याकडे? डी ऑर्बिटल तुमच्याकडे असणार. मग सर कार्बनच्या केसमध्ये काय नाही होत? पहा कार्बन ॲटॉमिक नंबर 6. कॉन्फिगरेशन बोला. 1s2 2s2 2p2. काय डाऊट? पहा एस मध्ये किती? 2. पी मध्ये किती? 1 2. किती बॉन्ड होऊ शकतात? 2. पण कार्बननी तयार किती केलेत? 1 2 3 4. म्हणजे फर्स्ट एक्साइटेड स्टेट आपल्याला घ्यावी. फर्स्ट एक्साइटेड स्टेटला फर्स्ट एक्साइटेड स्टेटला बोला हा इलेक्ट्रॉन काय होईल तुमचा? इकडे जाईल. 1 2 3 4. झाले का 4 बॉन्ड? आता कोणत्या पिरियडचा एलिमेंट आहे हा?
सेकंड पिरियड. आणि सेकंड पिरियड मध्ये डी सबशेल असतं का? डी सबशेल असतं का? डी सबशेल नाही. काही रिकामा आहे का? वॅकंट ऑर्बिटल आहे का? वॅकंट ऑर्बिटल नाही. बॅक बॉन्डिंग होईल का? समजले? इथे बॅक बॉन्डिंग का झाली? सॉरी, इथे बॅक बॉन्डिंग का झाली? कारण सिलिकॉन कडे काय होतं? 3D अवेलेबल होतं, बरोबर. इथे का नाही झाली? कारण कार्बन कडे 3D अवेलेबल, हा सुद्धा कार्बन आहे, हा पण कार्बन आहे, हा पण कार्बन. कोणाकडेच वॅकंट ऑर्बिटल नाही. देणारा जरी इलेक्ट्रॉन असले देणाऱ्याकडे, घेणाऱ्याकडे मात्र वॅकंट ऑर्बिटल नाहीये. समजतंय? काय डाऊट? इथपर्यंत लक्षात आलंय का? आलंय लक्षात? नेक्स्ट पहा काय दिलंय, एक छोटासा कन्सेप्ट. इफ एक्सेप्टर ऍटम कंटेन्स लोन पेअर, जो इलेक्ट्रॉन घेतोय त्याच्याकडेच काय आहे? आपण काय म्हंटलो? घेणाऱ्याकडे काय पाहिजे? ती काय म्हणतात इथं? घेणाऱ्याकडे काय? लोन पेअर आहे, बरोबर. अँड इट्स ऑक्टेट इज कम्प्लिटेड. त्याचं ऑक्टेट काय? ऑक्टेट काय त्याचं? कम्प्लीट. देन बॅक बॉन्डिंग इज इफेक्टिव्ह कधी? when the acceptor atom is more electronegative than donor. म्हणजे काय पहा. फॉर एक्झाम्पल CCl4, C-Cl4, कार्बन मायनस चार्ज म्हणजे ह्याच्याकडे काय? इलेक्ट्रॉन पेअर. आणि काय अटॅच त्याला? 4 क्लोरीन. काय डाऊट? असा क्लोरीन असतो. आता पहा, इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे? कार्बन कडे पण आहे आणि सगळ्या क्लोरीन कडे पण आहे. समजते? पण वरची कंडिशन इथे फुलफिल होती का? चेक करूयात आपण. पहा, क्लोरीनच्या बाजूला किती इलेक्ट्रॉन? 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ऑक्टेट काय त्याचं? कम्प्लीट आहे. ऑक्टेट कम्प्लीट आहे. एक्सेप्टर ऍटम कंटेन्स लोन पेअर. लोन पेअर आहे का क्लोरीन कडे? लोन पेअर आहेत क्लोरीन कडे. लोन पेअर पण आहे, ऑक्टेट पण कम्प्लीट आहे. आता बॅक बॉन्डिंग होऊ शकतं कधी? जर एक्सेप्टर ऍटम इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. आता आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ कार्बन इज लेस दॅन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ, हे जग जाहीर आहे, बरोबर आहे का? सगळ्यांना माहिती आहे क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कार्बन पेक्षा, त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. म्हणून हा कार्बन जो आहे तो त्याचे इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला देऊ शकतो. आणि बॅक बॉन्डिंग इथे काय आहे? BB is possible as chlorine fulfills the above condition. The above condition. वरची जी कंडिशन लिहिलेली आहे ती क्लोरीन काय करतोय? तुमची फुलफिल करतोय. ओके, त्याच्यामुळे इथे सुद्धा बॅक बॉन्डिंग होणार आहे. एकच एक्झाम्पल हे लक्षात ठेवायचं, हे विचारू शकतो. समजले? अहो समजलंय का? नक्की? काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? इफेक्ट्स ऑफ बॅक बॉन्डिंग. बॅक बॉन्डिंगचे नक्की काय काय इफेक्ट होऊ शकतात ते आपल्याला पाहायचे आहेत. पहिला इफेक्ट, इट ऑलवेज लीड्स टू इन्क्रीजिंग बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर काय होते? काय हे पाहिलं का आपण मगाशी? बॉन्ड ऑर्डर काय होते तुमची? वाढते. अँड बॉन्ड स्ट्रेंथ, बॉन्ड ऑर्डर वाढते, बॉन्ड स्ट्रेंथ पण काय होते तुमची? वाढते. इन्क्रीजेस बॉन्ड ऑर्डर अँड बॉन्ड स्ट्रेंथ. काय काय वाढवते? जर बॅक बॉन्डिंग होत असेल, इफेक्ट पाहतोय बॅक बॉन्डिंगचे काय काय परिणाम होऊ शकतात. ठीक आहे, जर बॅक बॉन्डिंग झालं तर बॉन्ड ऑर्डर तुमची वाढू शकते, बॉन्ड स्ट्रेंथ तुमची वाढते, अँड डिक्रीज इन बॉन्ड लेंथ. आणि बॉन्ड लेंथ काय होते? डिक्रीज होते. बॉन्ड लेंथ काय होते सर? प्रूफ. पहा, बोरॉन आणि त्याला अटॅच किती फ्लोरीन? किती फ्लोरीन अटॅच त्याला? 3 फ्लोरीन अटॅच. बॅक बॉन्डिंग पॉसिबल आहे का? सर 2 वेळेस पाहिलं. बॅक बॉन्डिंग बोरॉन कडे काय? वॅकंट ऑर्बिटल. याच्याकडे काय आहेत? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. यांच्यामध्ये काय होऊ शकतं?
बॅक बॉन्डिंग इथे होऊ शकतं. बीबी पॉसिबल आहे. काय डाऊट? नक्की. जर इथे बॅक बॉन्डिंग झालं, ज्याप्रमाणे पहा, इथे बॅक बॉन्डिंग आपण कोणत्या फ्लोरीन मध्ये दाखवलं? हा बोरॉन आणि हा फ्लोरीन, बरोबर का? बरोबर का? इथे काय होऊ शकतो? पार्शियल पाय बॉन्ड तयार होऊ शकतो. सेम वे याच्याकडे सुद्धा इलेक्ट्रॉन पेअर आहेच की, म्हणजे बॅक बॉन्डिंग तुमची इथे पण होऊ शकते, किंवा बॅक बॉन्डिंग तुमची इथे येऊ शकते. मग सर नक्की होते कुठं? ही जी बॅक बॉन्डिंग आहे ही ना इथे होते, ना इथे होते, ना इथे होते. तो काय होतो? कंटिन्युअसली फिरत राहतो. जसा आपला रेझोनन्स होतो ना, त्याच पद्धतीने बॅक बॉन्डिंग होते. हे रेझोनन्स नाही. ठीक आहे, जशी आपलं रेझोनन्स होते त्याच पद्धतीने काय होते? आपली बॅक बॉन्डिंग होते. कळतंय? इकडे बॅक बॉन्डिंग होते का आपण पाहूयात. ठीक आहे, मग सगळे तुम्हाला इफेक्ट आपण पाहूयात. पहा, बी F4 किती आहेत फ्लोरीन? 4 फ्लोरीन. इथे किती होते? 3 फ्लोरीन. 1 2 3 4. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की कळाले. आणि प्लस काय तुमचा? मायनस चार्ज. बोरॉन कडे एक वॅकंट ऑर्बिटल होतं, परंतु इथे काय? मायनस चार्ज. काय इथे? तो ऑलरेडी काय होईल? तिथे इलेक्ट्रॉन तुमचे ऑक्युपाइड होणार आहे, ऑलरेडी ऑक्युपाइड होणार आहे. मग इथे बॅक बॉन्डिंग होईल का? अहो बॅक बॉन्डिंग होईल का? कळतंय? इथे वॅकंट ऑर्बिटल नाही. सर अजून काय मेथड आहे का काढायची? अजून सोपे मेथड काढायची. पहा, इथे इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत सांगा बोरॉन कडे? पहा, बोरॉन किती फ्लोरीनला अटॅच्ड आहे? 4 फ्लोरीनला अटॅच्ड. किती फ्लोरीनला अटॅच्ड आहे? 4 फ्लोरीनला अटॅच्ड. बरोबर. म्हणजे हायब्रिडायझेशन काय झालं? बोला, हायब्रिडायझेशन काय झालं? sp3 sp3. कोणतं हायब्रिडायझेशन झालं? बोरॉन कोणत्या पिरियडचा एलिमेंट आहे? सेकंड मध्ये डी येतं का? जे काही पी आले ते वापरले गेले. जे काही पी आले ते काय गेले? सगळं पी वापरले. म्हणजे वॅकंट ऑर्बिटल आहे का? वॅकंट ऑर्बिटल नाही. म्हणजे बॅक बॉन्डिंग होईल का? नो बॅक बॉन्डिंग. कळलंय? काय केलं आपण? इलेक्ट्रॉन पेअर काढल्या, हायब्रिडायझेशन काढलं. हायब्रिडायझेशन वरनं कळलं की आपल्याला पी चे तिन्ही वापरलेत. बोरॉन सेकंड पिरियडचा आहे, डी नाही. पी सगळं वापरले, रिकामं नाही. म्हणजे बॅक बॉन्डिंग. इथे बॅक बॉन्डिंग होते, इथे बॅक बॉन्डिंग होत. कळतंय? कळतंय का? नक्की याच्यात काही डाऊट? आता पहा, बी हा F3, बी F3. काय डाऊट? आणि खाली काय तुमच्याकडे? BF4. बरोबर का? इथे काय होत होता? पार्शियल बाय बॉन्ड. बरोबर का? आता पहा, बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड ऑर्डर दोघांमध्ये पहा, BF3 आणि BF4 मायनस. इथे पहा, बोरॉन आणि फ्लोरीन यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड. किती बॉन्ड आहेत? एकच बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. किती बॉन्ड आहेत? फक्त एकच बॉन्ड आहे. किती बॉन्ड आहेत? फक्त. वरती एक पेक्षा जास्त आहे, पण दोन पेक्षा कमी, पण एक पेक्षा. ऑब्विसली याची बॉन्ड ऑर्डर याच्यापेक्षा काय येणार? जास्तच येणार. याची किती येते? एक येते, हे तर आपल्याला कन्फर्म आहे. याची एक पेक्षा जास्त येते, पण दोन पेक्षा. आपण म्हणूयात ही 1.5 येते. किती येते ही? आणि खालची किती येते मात्र? जास्त कोणती आहे? आणि इथं बॅक बॉन्डिंग होतं का? बॅक बॉन्डिंग झाल्यामुळे काय झालं? बॉन्ड ऑर्डर वाढली. कळलंय का? लक्षात आले? काय डाऊट? बॉन्ड ऑर्डर काय झाली? वाढली. नेक्स्ट, बॉन्ड स्ट्रेंथ. बॉन्ड स्ट्रेंथ पहा, BF3 आणि दुसरं काय आपल्याकडे? BF4. आता मला सांगा,
खाली बॉन्ड किती आहे? एक बॉन्ड आहे. बीएफ मध्ये किती बॉन्ड आहे? बीएफ मध्ये किती बॉन्ड आहे? वरती एक पेक्षा. समजा मला हे बॉन्ड तोडायचे, मला एक बॉन्ड तोडायला जास्त एनर्जी लावावी लागेल का 1.5 बॉन्ड तोडायला जास्त एनर्जी लावावी लागेल? वरचा बॉन्ड तोडायला मला एनर्जी, कारण बॉन्डचा नंबर काय, बॉन्ड ऑर्डर काय वरती जास्त, एनर्जी जास्त, म्हणून बॉन्ड स्ट्रेंथ पण काय झाली वरती वाढली ना. बॉन्ड स्ट्रेंथ काय झाली वरती वाढली. का बरं? वरती काय होत होतं? बॅक बॉन्डिंग. काय होत होतं वरती? काय डाऊट? मागचं वाक्य पहा. बॉन्ड ऑर्डर इनक्रीज, वाढली का बॉन्ड ऑर्डर? वाढली. बॉन्ड स्ट्रेंथ इनक्रीज, बॉन्ड स्ट्रेंथ पण काय झाली? आता आपल्याला हे माहिती आहे काय, बॉन्ड लेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ असं घेऊया. बॉन्ड स्ट्रेंथ इनवर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. जर बॉन्ड लेंथ वाढली तर बॉन्ड स्ट्रेंथ जर वाढली तर बॉन्ड लेंथ काय होणार? ऑब्व्हियसली कमी. कळतंय? हे काय होतील? एकमेकांच्या जवळ येतील. कळतंय? आधी फक्त असे होते, आता वरतून पण बॉन्ड झाले म्हणजे काय होईल? ते एकमेकांच्या काय होतील? जवळ येतील. काय होतील? एकमेकांच्या जवळ येतील. म्हणजे बॉन्ड लेंथ काय होणार तुमची? कमी होणार. अहो जवळ आले तरी कमी होईल ना. बॉन्ड लेंथ काय होणार? कमी. म्हणजे कोणाची बॉन्ड लेंथ कमी असेल? BF3 ची कमी असेल. कोणापेक्षा? BF4 मायनस. काय डाऊट? कसं आलंय? सगळं कळलंय? सगळ्या मागचं रिझन कळलेलं आहे का? पहिला इफेक्ट काय? बॉन्ड ऑर्डर वाढते. बॉन्ड ऑर्डर काय होते तुमची? वाढते. बॉन्ड स्ट्रेंथ वाढते आणि बॉन्ड लेंथ काय होते तुमची? कमी होते. काय डाऊट? नक्की का? 100%? शपथ? माझी नको, तुला घ्यायची दुसऱ्या व्यक्तीची घे. सेकंड, इट डिक्रीजेस द लुईस ऍसिड कॅरेक्टर. लुईस ऍसिड कॅरेक्टर काय होतं? कमी होतं ऑफ एक्सेप्टर ऍटम. लुईस ऍसिड कॅरेक्टर काय होतं तुमचं? अहो काय होतं? लुईस ऍसिड कॅरेक्टर कमी होतं. समजतंय कसं? पहा, फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण BF3. ठीक आहे. पहिल्यांदा लुईस ऍसिड कोणाला म्हणायचं? परत एकदा बोला. काय करतो? ओके, एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. दुसऱ्याकडून काय करतो जो इलेक्ट्रॉन पेअर? समजते नक्की? आता पहा, बोरॉन कडे काय? फ्लोरीन कडे काय? आता ह्या बोरॉन, याला मी म्हणतो हा लुईस ऍसिड आहे. काय हा? लक्ष दे ना. काय हा? म्हणजे हा बाहेर कोणाकडून तरी काय करणार आहे? इलेक्ट्रॉन पेअर. बाहेर कोणाकडून तरी काय करणार तो? इलेक्ट्रॉन पेअर. बाहेर कोणाकडून तरी काय करणार तो? इलेक्ट्रॉन पेअर. कारण जर त्याने इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट केली तरच त्याला काय म्हणायचं? लुईस ऍसिड. काय म्हणायचं तरच त्याला? विचित्र झालं गेले अति. बस का? जर त्यांनी काय केलं? इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट केली तरच काय होणार आपण त्याला? काय होणार? तरच आपण त्याला. याच्यात काय डाऊट? जसा हा बोरॉन बाहेर इलेक्ट्रॉन मागायला जाईल कोणाकडून तरी, फ्लोरीन काय म्हणेल? माझ्याकडे आहे ना, मी देतो. बाहेर कुठे जाऊ? बाहेर कुठे जाऊ? आपण काय करतो? मी काय करतो? तुझ्यासोबत बॅक बॉन्डिंग करतो. तू बाहेर कोणाकडे इलेक्ट्रॉन पेअर मागायला जाऊ? जर इलेक्ट्रॉन पेअर मागितली नाही, जर इलेक्ट्रॉन पेअर मागितली म्हणजे एक्सेप्ट केली, तर लुईस ऍसिड कॅरेक्टरिस्टिक काय झालं? आलं का? समजलं? या बोरॉनकडे वॅकंट ऑर्बिटल आहे, तो बाहेर कुठून तरी काय करणार? इलेक्ट्रॉन पेअर. बोरॉन जर इलेक्ट्रॉन पेअर मागण्यासाठी बाहेर कोणाकडे तरी दुसऱ्या ऍटमकडे गेला तर फ्लोरीन काय म्हणेल बोरॉनला? माझ्याकडे आहेत, बाहेर कुठे मागू नको. तुझं जे लुईस ऍसिड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर मागण्याचं, ते काय कर तू? कमी कर. का बरं? माझ्याकडे आहे इलेक्ट्रॉन. समजलंय? कळलंय का? नक्की?
बॅक बॉन्डिंग मुळे काय होतं, लुईस ऍसिड कॅरेक्टरिस्टिक तुमचं डिक्रीज होतं. का? इलेक्ट्रॉन पेअर कोण देतं? तुमचा अरे बॅक बॉन्डिंग करणारा ऍटमच काय करेल तुम्हाला? इलेक्ट्रॉन पेअर देईल. तुम्ही कुठे बाहेर मागणार नाही. कळतंय? आलंय का? अहो लक्षात आलंय का? नक्की 100%. घ्या बरं क्वेश्चन. कोणामध्ये लुईस ऍसिड कॅरेक्टरिस्टिक्स जास्त असेल? कोणामध्ये लुईस ऍसिड कॅरेक्टर जास्त असेल आणि का? पुढे पहा, प्रश्न काय आपला? कोणामध्ये कोणाचं लुईस ऍसिड कॅरेक्टरिस्टिक जास्त असेल? ठीक आहे. किंवा गिव्ह द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ लुईस ऍसिड कॅरेक्टरिस्टिक. ज्याचं लुईस ऍसिड कॅरेक्टरिस्टिक जास्त आहे त्याला पहिलं लावा, ज्याचं सर्वात कमी त्याला शेवट लावा. आता पहा, इकडे लक्ष द्या. इट डिक्रीजेस द लुईस ऍसिड कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? जर बॅक बॉन्डिंग झालं तर लुईस ऍसिड कॅरेक्टरिस्टिक काय होतं? डिक्रीज होतं. जर हे वाढलं तर कॅरेक्टर काय होतं? कमी. म्हणजे ह्यांचं प्रपोर्शनल कसं आहे? कळतंय? याच्यात काय डाऊट? आता पुढे घेऊयात. समजा BF3 इथे बॅक बॉन्डिंग होतंय, सगळ्यांकडे होतंय, सगळ्यांकडे होतंय. वॅकंट ऑर्बिटल आहे आणि शेजारी काय तुमच्याकडे? लोन पेअर. याच्यामध्ये कोणतं आहे? 2p पाय 3p पाय. हा तेच तेच सॉरी थांबा थांबा थांबा. याच्यामध्ये कोणतं? 2p पाय 2p पाय सॉरी. ठीक आहे. याच्यामध्ये कोणतं? 3p पाय देणारा आधी लिहिलाय आपण, इलेक्ट्रॉन देणारा आधी लिहिलाय. इथे बोला 4p पाय. काय डाऊट? आणि याच्यामध्ये कोणतं होणार? जास्त चांगल्या प्रकारे बॅक बॉन्डिंग कोणामध्ये होतंय? जास्त चांगल्या प्रकारे बॅक बॉन्डिंग कोणामध्ये होतंय? सगळ्यात इफेक्टिव्ह कोणतं आहे? हे. त्याच्यापेक्षा कमी इफेक्टिव्ह, त्याच्यापेक्षा कमी इफेक्टिव्ह आणि सगळ्यात कमी इफेक्टिव्ह. बरोबर? काय ही? ऑर्डर ऑफ, थांबा, ऑर्डर ऑफ बॅक बॉन्डिंग. बरोबर का? आणि बॅक बॉन्डिंगच्या ऑपोजिट काय असते? बॅक बॉन्डिंगचा ऑपोजिट काय असतं? लुईस ऍसिड कॅरेक्टर. म्हणजे जर लुईस ऍसिड कॅरेक्टरची जर मी ऑर्डर लावली कोणामध्ये? BCl3, BBr3 आणि BI3, ती काय येणार? याच्या ऑपोजिट, म्हणजे अशी. कळतंय? ही कोणती आहे तुमची ऑर्डर ऑफ लुईस ऍसिड कॅरेक्टर. काय डाऊट? कळतंय? बॅक बॉन्डिंग वाढलं, ऍसिडिक कॅरेक्टर काय होतं? कमी होतं. हे जर वाढलं तर हे काय होतं तुमचं? कमी होतं. काय डाऊट? नसेल आली लिहून घ्या. रिझन कळले? असंच का झालं कळले? नक्की इफेक्ट काय होतो? लुईस ऍसिड कॅरेक्टरिस्टिक कमी होतं. नेक्स्ट काय? इट डिक्रीजेस द, मागे काय डिक्रीज होत होतं? ऍसिड कॅरेक्टरिस्टिक. मागे काय डिक्रीज होतं? डिक्रीजेस द लुईस ऍसिड कॅरेक्टर. इथे काय होतंय? डिक्रीजेस द लुईस बेसिक कॅरेक्टर. हे सुद्धा डिक्रीज होतं. कसं सांगणार आहे? थांबा एक्सप्लेनेशन देतो. डिक्रीजेस द लुईस बेसिक कॅरेक्टर. आता मला सांगा बॅक बॉन्डिंग कोणाकडे होणार आहे? इकडे होईल का इकडे होईल? ट्रायसिलाइल अमाइन मध्ये होणार. इथे होणार कारण कार्बन कडे वॅकंट ऑर्बिटल, याच्याकडे मात्र आहे. मग इथे दाखवू का? इथे दाखवू? इथे दाखवतो पहा. नायट्रोजन आणि त्याला अटॅच तुमचे 3 हायड्रोजन. डायरेक्ट लिहू का? H3 लिहू का? चालेल ना? SiH3. काय डाऊट? समजले? नक्की. आता पहा, लुईस बेस कोणाला म्हणायचं? बोला. जो काय करतो? इलेक्ट्रॉन पेअर
डोनेट्स इलेक्ट्रॉन पेअर, डोनेट्स इलेक्ट्रॉन, काय डाऊट? जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो त्याला काय म्हणतो आपण? चांगला. जो चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल तो काय झाला तुमचा? चांगला लुईस बेस. तो काय झाला तुमचा? चांगला. याच्यात काही डाऊट? नक्की नाही. जाऊ पुढे. आता पहा, यांच्यामध्ये डोनर कोण आहे? नायट्रोजन. नायट्रोजन काय करतोय? नायट्रोजनने जर इझिली इलेक्ट्रॉन पेअर कोणाला तरी दिली, दुसऱ्या ऍटमला, ठीक आहे, दुसऱ्या ऍटमला काय केली त्यांनी? समजा इलेक्ट्रॉन पेअर दिली, तर तो चांगला लुईस बेस. पण दुसऱ्याला द्यायचं. काय करायचं? दुसऱ्या कोणत्या तरी ऍटमला त्याला द्यायचं, बाहेरच्या मॉलिक्युलला, या कंपाऊंड मधल्या नाही, दुसऱ्या कंपाऊंडला. ठीक आहे. जसा हा नायट्रोजन बाहेर कोणाला तरी इलेक्ट्रॉन पेअर द्यायला जाईल, सिलिकॉन काय म्हणेल? माझ्याकडे काय आहे? तुझी इलेक्ट्रॉन पेअर काय कर तू? मला दे. बाहेर कोणाला देऊ? मी आहे नाही इथं, बाहेर द्यायची गरज नाही. जर त्याने इलेक्ट्रॉन पेअर दिली नाही म्हणजे काय कमी झालं त्याचं? डोनेटिंग कॅपॅसिटी काय झाली त्याची? कमी. म्हणजे लुईस बेसिक कॅरेक्टरिस्टिक काय झालं? कमी झालं. कळतंय? आणि इकडे काय झालं मग सर? इकडे पहा आता, इकडे विषय काय? नायट्रोजन, त्याला अटॅच 3 CH3. हा नायट्रोजन इलेक्ट्रॉन पेअर द्यायला चालला होता, कार्बन त्याला अडवायला गेला, पण नायट्रोजन काय म्हणला कार्बनला? तुझ्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे का? नाही. मग गबस, मी कोणाला तरी दुसऱ्याला देतो. आणि काय म्हणून काम करतो? काय म्हणून काम करतो? म्हणजे हा काय झाला? चांगला लुईस बेस. कळतंय का? आणि तो काय झाला? कमी लुईस बेस. कारण सिलिकॉन काय म्हणला? माझ्याकडे वॅकंट आहे, मला दे, बाहेर कोणाला देऊ? म्हणजे लुईस बेसिक कॅरेक्टरिस्टिक काय होतं? कमी होतं. कधी? बॅक बॉन्डिंग झाल्यावर. कळतंय? बॅक बॉन्डिंग झाल्यावर. आहे का पेज? नाहीये? इथंच लिहितो पहा. म्हणजेच याच्यावर काय म्हणू शकतो आपण? बॅक बॉन्डिंग इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लुईस बेस कॅरेक्टर. लुईस बेस कॅरेक्टर काय होतं तुमचं? कमी होतं. लुईस बेस कॅरेक्टर काय होतं तुमचं? अहो काय होतं? कमी होतं. कळतंय? अहो कळतंय का? नक्की? अहो नक्की का? इथपर्यंत समजलेलं आहे का? किती इफेक्ट पाहिले टोटल आपण? 3 इफेक्ट पाहिले ना? 3 इफेक्ट पाहिले. पहिला कोणता होता? बॉन्ड ऑर्डर वाढते, बॉन्ड स्ट्रेंथ वाढते, बॉन्ड लेंथ कमी होते. हा झाला पहिला. दुसरा, लुईस ऍसिडिक कॅरेक्टर काय होतं तुमचं? डिक्रीज होतं. तिसरा काय होतं तुमचा? लुईस बेसिक कॅरेक्टर काय होतं तुमचं? डिक्रीज होतं. कळतंय? कसं डिक्रीज होतं? कळलंय? रिझन मी तुम्हाला ओरली सांगितलेलं आहे. तुम्हाला लिहायचं तर तिथे लिहून घ्या. पॉइंट मध्ये काय लिहून देऊ? लिहाल तुम्ही? ठीक आहे. नेक्स्ट काय? बॉन्ड अँगल इधर इन्क्रीजेस. बॉन्ड अँगल काय होतो तुमचा? एकतर तो वाढेल और रिमेन्स सेम. काय राहील? तो सेम राहील, बट नेव्हर डिक्रीजेस बिकॉज ऑफ बॅक. जर बॅक बॉन्डिंग होत असेल तर तुमचा बॉन्ड अँगल वाढेल, आहे तोच राहील, पण कमी मात्र होणार. पुन्हा एकदा, बॅक बॉन्डिंग मुळे बॉन्ड अँगल तुमचा वाढेल, आहे तोच राहील, किंवा वाढेल, काहीच होणार नाही, मात्र कमी होणार. वाढेल किंवा आहे तसंच राहील, मात्र कमी होणार. कोण? तुमचा बॉन्ड अँगल. कोण? तुमचा बॉन्ड अँगल. काय डाऊट? सर एक्झाम्पल द्या. एक्झाम्पल देऊ. बॉन्ड अँगल बोला किती आहे? बॉन्ड अँगल बोला. वॅकंट ऑर्बिटल आहे का बोरॉन कडे? आहे. फ्लोरीन कडे काय आहे? लोन पेअर. बरोबर का? बोरॉनचा हायब्रिडायझेशन काय किती आहे? 1 2 3. किती बॉन्ड? 1 s म्हणजे sp. जर sp2 हायब्रिडायझेशन म्हणजे बॉन्ड अँगल 120 डिग्री. काय डाऊट? आता हा फ्लोरीनने जरी ह्याला इलेक्ट्रॉन दिले
फ्लोरीनने काय केलं, इलेक्ट्रॉन ह्याला, आणि यांच्यामध्ये काय झाला, पार्शियल पाय बॉन्ड. हायब्रिडायझेशन मध्ये पाय बॉन्ड मोजतात का? मग त्याचा विचार करायचा का इथे, जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा जे इलेक्ट्रॉन्स बॅक बॉन्डिंग मध्ये भाग घेतात किंवा जे इलेक्ट्रॉन्स रेझोनन्स मध्ये भाग घेतात ते आपण हायब्रिडायझेशन मध्ये मोजत, जर हायब्रिडायझेशन मध्ये मोजत नाही तर बॉन्ड अँगल वरती परिणाम होईल का? बॉन्ड अँगल वरती परिणाम होणार. काय डाऊट? काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? इथपर्यंत समजले? आता पहा, जो मध्ये असतो, जो ऍटम तुमचा मध्ये असतो, त्या मध्ये असलेल्या ऍटमला म्हणतो आपण सेंट्रल ऍटम. काय म्हणतो त्याला आपण? आणि जो बाहेर आहे त्याला काय म्हणतो आपण? टर्मिनल ऍटम. काय म्हणतो त्याला आपण? याच्यात काय डाऊट? नक्की 100%. आता इथे आपण नायट्रोजन आणि त्याला अटॅच कोण आहे तुमचा? SiH3. SI काय डाऊट? नक्की इथपर्यंत कळलंय का? या नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन सांगा. 1 2 3 3 बॉन्ड पेअर, 1 लोन पेअर. यायला काय पाहिजे? SP. यायला काय पाहिजे? SP3. यायला काय पाहिजे? का बरं? 3 बॉन्ड पेअर आणि 1, पहा 3 बॉन्ड पेअर 1 लोन पेअर, टोटल झाले 4. 1 S 3 P, 3 आणि 1 4 आले. यायला काय किती पाहिजे? यायला किती पाहिजे? पण यायला किती पाहिजे त्याचं? जर SP3 आलं याचा अर्थ बॉन्ड अँगल किती यायला पाहिजे? (109.28). जर SP3 आलं तर 109.28 यायला पाहिजे. पण ह्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉननी काय केलंय? बॅक बॉन्डिंग मध्ये भाग घेतलाय. सिलिकॉन कडे वॅकंट ऑर्बिटल आहे, बरोबर का? म्हणजे ह्या लोन पेअरनी काय केलं? बॅक बॉन्डिंग मध्ये, जर बॅक बॉन्डिंग मध्ये भाग घेत असेल तर ह्याला मोजायचं का? याला मोजायचं का? जर याला मोजलं नाही तर बोला हायब्रिडायझेशन काय झालं? नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन काय झालं? SP2 झालं. यायला किती पाहिजे? बरोबर. SP3 असेल तर बॉन्ड अँगल किती? पण ह्याला मोजत नाही आपण बॅक बॉन्डिंग मध्ये भाग घेतल्यावरती, म्हणून मग हायब्रिडायझेशन काय झालं? आणि जर SP2 झालं तर बॉन्ड अँगल किती असतो? पुन्हा एकदा आता वरती पहा, बॉन्ड अँगल इदर इन्क्रीजेस. यायला किती पाहिजे होता? 109.28. आलाय किती बॉन्ड अँगल? वाढला का? वेडाईस का रे? 109 वर ना 120 ला गेल्यावर वाढणार ना. आणि कशामुळे वाढला? बिकॉज ऑफ बॅक बॉन्डिंग झाल्यामुळे. जर बॅक बॉन्डिंग झालं नसतं तर SP3 हायब्रिडायझेशन आणि बॉन्ड अँगल 109. पण बॅक बॉन्डिंग मुळे काय झालं? बॉन्ड अँगल तुमचा वाढला. बॅक बॉन्डिंग इथेही झालं पण इथे वाढला का? आधी 120 होता, नंतर पण किती राहिला? म्हणजे रिमेन्स, पण कमी झाला पुढं? कमी होत नाही. जो सेंटरला आहे त्याला काय म्हणायचं? सेंट्रल ऍटम. काय म्हणायचं त्याला? काय म्हणायचं त्याला? दुसऱ्या पेननी लिहू का? बोला. जो सेंटरला आहे त्याला काय म्हणायचं? सेंट्रल ऍटम. आणि जो बाहेर आहे त्याला काय म्हणायचं? टर्मिनल ऍटम. सर हे कशासाठी लिहून दिलंय? सेंट्रल टर्मिनल इथून मागे ना दिलं, आत्ताच आल्यावर तुम्ही का दिलं सांगतो. पा वाक्यात लिहिलं लगेच. लोन पेअर विच इज इन्व्हॉल्ड इन बॅक बॉन्डिंग ऑर रेझोनन्स इज नॉट इन्क्लुडेड इन द इलेक्ट्रॉन पेअर मध्ये त्याला मोजलं नाही. हायब्रिडायझेशन मध्ये त्याला घेतलं नाही. आता सर वाढेल कधी आणि सेम कधी राहणार? जर इलेक्ट्रॉन पेअर जी आहे, जर इलेक्ट्रॉन पेअर टर्मिनल ऍटम कडून
सेंट्रल ऍटम कडे येत असेल, इलेक्ट्रॉन पेअर कुठे येते तुमची? टर्मिनल ऍटम पासून कोणाकडे येते आहे? कुठे येते? सेंट्रल ऍटम कडे येते आहे. ओके ओके. बॉन्ड अँगल रिमेन्स सेम. बॉन्ड अँगल काय राहतो तुमचा? आहे तोच राहतो, तो बदलत. पण जर इलेक्ट्रॉन पेअर कुठून येते बोला? सेंट्रल ऍटम कडून. सेंट्रल ऍटम कडून लिहू का आता? पासूनच लिहू? बावळट पुसायला काय लावलं? सेंट्रल ऍटम पासून कुठे येते आता? टर्मिनल ऍटम कडे बरं बाबा येत आहे. कसं सर? असं पहा, सेंट्रल पासून कुठे गेली? सिलिकॉन कडे जाते, म्हणजे टर्मिनल. ओके, तर बोला बॉन्ड अँगल काय होतो? बॉन्ड अँगल पेन बदलू का? गरज नाही. बॉन्ड अँगल इनक्रीजेस. काय डाऊट? काही डाऊट? नक्की 100% समजलंय? नक्की कळाले? याच्यात काही डाऊट? ठीक आहे. जाऊ दे, एवढीच खाली. ठीक आहे, अवकळलंय का? नक्की? ठीक आहे. जर इलेक्ट्रॉन पेअर कुठून आली? टर्मिनल पासून सेंट्रल कडे. बॉन्ड अँगल काय होतो? सेंट्रल पासून टर्मिनल कडे बॉन्ड अँगल काय होतो? डिक्रीज होत. हे सगळं कशामुळे झालंय? देऊ का इथं? बिकॉज ऑफ बॅक बॉन्डिंग. बिकॉज ऑफ बॅक बॉन्डिंग जर इलेक्ट्रॉन पेअर टर्मिनल पासून सेंटर कडे येत असेल तर बॉन्ड अँगल सेम राहतो. सेंट्रल पासून जर टर्मिनल कडे येत असेल तर बॉन्ड अँगल तुमचा इन्क्रीज होतो. काय होतो? बॉन्ड अँगल तुमचा. काय डाऊट? इफेक्ट लक्षात आलेला आहे का? नक्की आलाय का? याच्यामध्ये काढता येईल का तुम्हाला काय झालंय? आताच एक्झाम्पल ऑलरेडी झालेलं आहे. नक्की अहो जमेल? याचं काय काढा? हायब्रिडायझेशन काढा. काय काढा याचं? हायब्रिडायझेशन काढायचं. त्यानंतर बॉन्ड अँगल इन्क्रीज होईल का? बॉन्ड अँगल इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल ते तुम्हाला काढायचं. जमेल? देऊ का होमवर्कला? ओ, हा सुद्धा होमवर्क नाही. थांबा, हा JEE ऍडव्हान्सचा क्वेश्चन आहे. पहा, सोडवायचं तुम्हाला. ठीक आहे, बॅक बॉन्डिंग होत असेल तर ती इलेक्ट्रॉन पेअर इन्क्लूड करायची. ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन काढा. क्वेश्चन काय तुम्हाला? दोघांचं काढा, बोरॉनचं पण काढा आणि ऑक्सिजनचं पण काढा. दोघांचं तुम्हाला काय काढायचंय? हायब्रिडायझेशन काढायचं आहे. बोरॉनचं काढा हायब्रिडायझेशन, ऑक्सिजनचं काढा हायब्रिडायझेशन. झालंय का? बोला, बोरॉनचं हायब्रिडायझेशन काय आलं? हा, 1 2 3 3 बॉन्ड पेअर, लोन पेअर नाही, म्हणजे हायब्रिडायझेशन काय आलं याचं? sp2. आता या ऑक्सिजनचं, या ऑक्सिजनचं, या ऑक्सिजनचं सगळ्यांचे सेम बॉन्ड आहेत, हायब्रिडायझेशन सेम येईल. मी याचं काढतो. बोला काय आलं याचं? sp3 आलं. हायब्रिडायझेशन किती आलं तुमचं? याचं हायब्रिडायझेशन sp2 आहे. लोन पेअर घेत इकडे पहा. ह्या ऑक्सिजन कडे किती लोन पेअर आहेत बरं? त्याच्यामधले बॅक बॉन्डिंग मध्ये किती इन्व्हॉल्व होईल? फक्त एक इन्व्हॉल्व झाली.
म्हणजे ही मोजायची 1 2 3, ही मोजा ना, ही बॅक बॉन्डिंग मध्ये नाहीये. जी बॅक बॉन्डिंग मध्ये आहे तिला मोजायचं नाही. लोन पेअर विच इज इन्व्हॉल्ड इन, जी बॅक बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्ड तिला नाही मोजायचं. जी नाही तिला तुम्ही मोजायचंच शकता नाही, मोजायचं, तिला मोजायचं आहे. मग पहा ऑक्सिजन, पहा इलेक्ट्रॉन पेअर काढतो टोटल मी ऑक्सिजनच्या. आता लोन पेअर, बॉन्ड पेअर किती, बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर, बरोबर. बॉन्ड पेअर किती 1 2, लोन पेअर किती, ही मोजायची 2 आणि 1, इलेक्ट्रॉन पेअर 3. म्हणजे हायब्रिडायझेशन काय झालं, हा sp2. म्हणून या ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन काय, ऍडव्हान्सला विचारलेला प्रश्न, व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ ऑक्सिजन. बरेच जण इथेच चुकले, त्यांनी ही पण वापरली. तिथे कन्सेप्ट काय होता, बॅक बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्ड ती वापरायची. एका लाईन वरती तुमचा अख्खा ऍडव्हान्सचा प्रश्न तयार झाला. आलं का, समजलंय. sp3 हायब्रिडायझेशन याचं नाहीये, काय डाऊट इथपर्यंत कळाले 100%. इथे तुमचा बॅक बॉन्डिंग हा पॉइंट संपलेला आहे. एकच पॉइंट राहिला आपला, कोणता, बनाना बॉन्ड. कोणता राहिलाय, बनाना बॉन्ड, किंवा त्यालाच ब्रिज बॉन्ड असंही म्हणतात. ठीक आहे, ब्रिज बॉन्ड, ब्रिज बॉन्डिंग आपलं उद्या होईल, वी विल सम. ठीक आहे, काय डाऊट इथपर्यंत कळाले, नक्की कळाले. स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जाईल. चल, थँक्यू.